राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे कांद्याची कोरडी भाजी। ही कांद्याची कोरडी भाजी खानदेशामध्ये रसासोबत आवर्जून खाल्ली जाते। आता ती कशी बनवायची त्याची आपण रेसिपी बघणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्वप्रथम बघून घेऊ। इथे 10 कांदे घेतलेले आहे। हे कांदे मोठे मोठे घेतलेले आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, इथे शेंगदाणे घेतले आहे। याचे आपल्याला कूट करून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यायचे। शेंगदाण्याचा वापर नाही केला तरी चालेल। फोडणीसाठी मोहरी, जिरे, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणापूड, चवीप्रमाणे मीठ। तर बघा मैत्रिणींनो, आपण कांदे सोलून घेतलेले आहे आणि लांबोळके असे कापून घेतलेले आहे आणि या पद्धतीने सुरून त्याचे वेगवेगळे काप वेगवेगळे करून घ्यावे। आता आपण भाजीला फोडणी देऊ। कांद्याच्या भाजीला भरपूर असे तेल लागते। आता आपण कडकडीत कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, तसेच आपण लसणाचे काप करून घेतलेले आहे। साधारण 10 लसूण पाकळ्या आहेत। आपल्या लसणाला तांबूस रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण हा कांदा मी धुवून घेतलेला आहे। या पद्धतीने सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ। कांदा घातल्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा धणापूड, अर्धा चमचा गरम मसाला घालून सर्व कांदा व्यवस्थित एकत्र करून घ्या। आणि हा कांदा आता या कांद्यावर झाकण ठेवून हा आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। यावर आपण झाकण ठेवू। आपली कांद्याची भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे। यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालू। आता यामध्ये तुम्ही दाण्याचे कूट सुद्धा घालू शकतात। इथे मी दाण्याच्या कूटाचा वापर केलेला नाही। इथे आपल्याला फक्त दाण्याचे कूट घालून भाजी एकत्र करून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, रस, पोळी आणि कांदा, रसावर छान असं साजूक तूप आणि सोबत कांद्याची भाजी आणि चपाती सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। आपला असा आजचा मेनू तयार झालेला आहे। धन्यवाद मैत्रिणींनो।